नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज। उदगीर तालुक्यातील किनी यल्लादेवी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। किनी यल्लादेवी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक जी व्ही पाटील होते। प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संतोष बिरादार, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर एस डी कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष मायाताई ससाणे, ग्रामपंचायत सदस्य गुणवंतराव बिरादार, सामाजिक कार्यकर्ते जीवनराव बिरादार, निळकंठ डावखरे, विजय गुरुजी, निवृत्ती कांबळे, ग्रामसखी दीपा मोगले यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या तसेच गावातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि जागृती विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यंदा दोन्ही शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश समोर आलं। विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांचाही सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा, मेहनत आणि विद्यार्थ्यांनी घेतलेला अभ्यास यांचा मोठा वाटा असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले। शाळा आणि विद्यालयाने विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत शैक्षणिक प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आशा कार्यकर्ते, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामसखी आणि गावातील नागरिक उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा आणि शिक्षकांच्या मेहनतीचा गौरव करणारा हा सत्कार सोहळा किनी यल्लादेवी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। अशाच स्थानिक आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज।